नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शासनाच्या पवित्र पोर्टलवरती भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्या उमेदवारांनी टीईटी साठी नोंदणी केली होती त्यांच्यासाठी प्रेफरन्स फॉर्म भरणे चालू झालेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त जागांसाठी शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामधील विविध शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT फेब्रुवारी महिन्यात घेतली होती। ही परीक्षा एका महिन्यात पूर्ण करून मार्च महिन्यात या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला होता। परंतु ही परीक्षा घेण्याआधी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती। परीक्षेचा निकाल घोषित केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात केली। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेवरून शिक्षकांची कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांचा अहवाल सादर करण्यात आला होता। यावरून प्रत्येक शाळेत असणाऱ्या शिक्षकांची रिक्त पदे म्हणजेच बिंदू नामावली पूर्ण करण्यात आली आणि या सर्व प्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा, खाजगी संस्थांमधील शाळा अशा प्रत्येक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे यांचा एकूण आकडा जाहीर करण्यात आला। ही एकूण रिक्त पदे 67,000 असून त्यापैकी आता 21,678 पदे शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे। या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्यास प्रारंभ झाला। पवित्र पोर्टलवर संपूर्ण महाराष्ट्रामधील एकूण 34 जिल्हा परिषद यांच्या वर्ग 1 ते 12 वर्गाच्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत। तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे। ही संपूर्ण आकडेवारी खालीलप्रमाणे यामध्ये संस्थेचे नाव आणि रिक्त जागा दिलेल्या आहेत। यामध्ये 34 जिल्हा परिषदेच्या शाळात एकूण 12,522 जागा रिक्त आहेत, तर 18 महानगरपालिकामध्ये 2,951 जागा रिक्त आहेत। तसेच 82 नगरपालिका किंवा नगर परिषदेमध्ये 477 जागा रिक्त आहेत व 1123 खाजगी संस्थांमध्ये 5,728 जागा रिक्त आहेत। अशा एकूण 21,678 जागा रिक्त आहेत। पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेली आरक्षणानुसार रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे। यामध्ये प्रवर्ग व रिक्त जागा आपण पाहूयात। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3,147 जागा रिक्त आहेत व अनुसूचित जमातीसाठी 3,542 जागा रिक्त आहेत। तसेच विमुक्त जाती अ साठी 862 जागा रिक्त आहेत व भटक्या जमाती ब साठी 404 जागा रिक्त आहेत। भटक्या जमाती क साठी 582 जागा रिक्त आहेत व भटक्या जमाती ड साठी 493 जागा रिक्त आहेत। विशेष मागास प्रवर्गासाठी 290 जागा रिक्त आहेत व इतर मागास प्रवर्गासाठी 4,024 जागा रिक्त आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 2,324 जागा रिक्त आहेत व खुल्या प्रवर्गासाठी 6,170 जागा रिक्त आहेत। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांच्या आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिराती होमपेजवरील डाउनलोड या ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी पवित्र पोर्टलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। इथे आपला आपण लॉग इन ID व पासवर्ड टाकून तसेच खाली दिलेला कॅप्चा फिल करून आपण लॉग इन करून प्रेफरन्स फॉर्म भरून घेऊ शकता।